ज्ञानाचा प्रकाश पसरो प्रेरणेचा सुवास, आज दीप घेऊनी हातात करूया अंधारावर मात. ज्योतीचा किरण हा स्थिर करीतो मनाला, ज्योतीचा किरण हा स्थिर करीतो मनाला, स्पर्श करीतो हृदयाला. हा दीप सांगतो आपल्याला ज्ञान प्रेम आणि प्रयत्न यांचा उजेड पसरवा. ज्ञान प्रेम आणि प्रयत्न यांचा उजेडापकांचे स्वप्न या तेजोमय प्रकाशात. Video आहे. आपण सारे इथे जमलो आहोत. त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतेचा नम्र सलाम करण्यासाठी. साहेबांची जयंती आज आपण श्रद्धा, प्रेम आणि अभिमानाने साजरी करत आहोत. मनातील आदर, ओठावरती कृतज्ञता आणि हृदयातील भावना घेऊन मी प्राध्यापिका सौ संध्या चितळे आपल्या सर्वांचे या प्रेरणादायी कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभ आदरणीय अध्यक्ष श्री सागरदादा जोंधळे साहेब, आदरणीय उपाध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, आदरणीय सचिव श्री देवेंद्रजी जोंधळे साहेब, आदरणीय वैशालीताई आणि श्वेतांबरीताई, आदरणीय आपल्या संस्थेचे सीईओ श्री नरेंद्र चौधरी साहेब, किशोर जोंधळे साहेब, डोंबिवली इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर उत्तरा गोगटे मॅडम, अंबरनाथ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक नंदरगे सर, रजिस्ट्रार आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे रजिस्ट्रार श्री सेजूल सर आणि जोंधळे कुटुंबियातील
सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, समस्त शिक्षक वर्ग, माझे प्राध्यापक मित्रमैत्रिणी, सर्व कर्मचारी वर्ग, सर्वांचे या कार्यक्रमामध्ये सस्नेह स्वागत. आपण अंधारावर मात करण्यासाठी दीप प्रज्वलन केलेले आहेच आहे. तर आपण एक आपल्या अध्यक्षांची, पूर्वीच्या माजी अध्यक्ष म्हणूया वाटल्यास, शिवाजीराव जोंधळे सरांची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते. आपल्या संस्थेला उंच भरारी देणारे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव सखाराम शेठ जोंधळे. यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1960 रोजी डोंबिवली येथे झाला. त्यांचे मूळ गाव निमगाव जाळी. साधेपणातून उभे राहून त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून डोंबिवली शहराची निवड केली. 1976 ला त्यांचा वैशाली ताईंबरोबर विवाह झाला आणि अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्यावर सर्व कार्यक्रमाची जबाबदारी पडली आणि ती त्यांनी उत्कृष्टपणे सार्थ करून दाखवलेली आहे. स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. शिक्षण, उद्योग आणि समाजकार्याबरोबरच शेतीविषयी प्रचंड आवड होती. नवीन कृषी तंत्र आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा त्यांना विशेष छंद होता. भूमीशी त्यांची नाळ कायमची जोडली गेली होती. मातीचा सुगंध त्यांना नेहमी वेगळा आनंद देत असे. त्यांची दूरदृष्टी आणि कष्टातून अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. त्यापैकी काही शिवाजीराव एस जोंधळे पॉलिटेक्निक डोंबिवली वेस्ट हे 1984 साली सुरुवात झाली. शिवाजीराव एस जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोनारपाडा डोंबिवली ईस्ट हे 1994 साली सुरू झाले. शिवाजीराव एस जोंधळे पॉलिटेक्निक अंबरनाथ हे 1995 साली सुरू झाले. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये इंग्लिश आणि मराठी मीडियम शाळा, तसेच आपल्या इथे पॉलिटेक्निकमध्ये पण ऑलरेडी असलेले ज्युनियर कॉलेज शाळा, मराठी इंग्रजी माध्यम, त्याला पण त्यांनी पुढे नेऊन त्याचा बराच विस्तार केला. या अनेक संस्थांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले आहे आणि आजही ज्ञानदीपक प्रज्वलित ठेवला आहे. सन 2015 मध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली अंबरनाथ विभागातील गुणवत्तापूर्ण येथील न्यू एज इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर्फे स्वर्गीय शिवाजीराव सखाराम शेठ जोंधळे यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. हा सन्मान त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक होता. त्यांनी उभारलेल्या संस्था, जोपासलेली मूल्ये आणि शिक्षणाला दिलेली दिशा आजही पुढील पिढ्यांना उज्ज्वल भविष्य देत आहेत. स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांचे आयुष्य म्हणजे दूरदृष्टी, नेतृत्व, परिश्रम, प्रामाणिकता आणि समाजासाठी निस्वार्थ समर्पण. त्यांच्या विचारावर आधारित अनुभव ऐकण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करते अंबरनाथ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक श्री नंदर्वे सर यांना. विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. We all assembled here to pay our rich tribute to our late President Shri Dr. Shivajirao Zondale. I am a witness of his leap and bound. Generally we think that it is the verses from the sacred Bhagavad Gita and Upanishad. What we think is what we become. Our own thought is our own word. Where we dwell our mind, so definitely we will achieve that. This will be applicable to our late Dr. Shivajirao S. Zondale. I am fortunate to have almost 3 decades associated with this organization, and particularly more than 2.5 decades personally with Dr. Shivajirao S. Zondale. When this AICT has accorded permission to Shivajirao S. Zondale College of Engineering, we were a few guys which were closely associated with President and we worked till late night. So once he said that his late father Dada Sahib Zondale was dream that our
campus should develop in such a way that the kid who will enter in the campus for a KG admission should come out with a PG degree in his hand, and that dream come true due to his tireless effort of Dr. Shivaji Rao Zongale. Is a pride. Is a pride of a Samarth Samaj. So whatever the Dada Saheb Zongale has seeding as a simply a secondary school in 1960, we have been witness that it has been blossomed into giant trees. So when it comes to the particularly Dr. Shivaji Rao Zongale, he has exponentially expanded various institutes we are all witnessed. And one of the fortunate that so with so many years I never asked him any certain things which will not be predicted that these things will not be materialized. So he has got a very say trait and a capacity to solve the very complicated subject in very easy way. Whenever I approached him for any work, be it sometimes individual or associate with organization, so always he supported like anything. He has no word like a no in his history. That is a so positive attitude person. He has a dashing personality. Whatever he has decided, so that project has been materialized even before the scheduled time. So I am very fortunate that. So being such a personality, particularly for me, he has treated like a friend. He never used any hard word since last 2.5 decades. So certain situation may arise. Sometimes he express a disappointment for the certain activities which is generally happened with the human being. But ultimately he has a great qualities. So whenever we travel with him, so he has a very passion of particularly a new vehicles, and he drive the vehicles in such a way that if you are patiently listen, so I will tell you one thing. We had a meeting in the Pune. So president himself, myself and other two of the head of institutes had to go to the Pune. So we started 5 o'clock morning from the Dombivli. When we go to the petrol pump, by mistakenly the Skoda has got a diesel, but he has poured the petrol in that car. So ultimately we lost the time. Then again we took another vehicle, we poured the diesel and we started. Some driver was there, I don't remember his name now. So what he said to that driver, you do one thing, now we are having a little bit less time. So he asked driver to sit in back seat and he asked me to sit beside him. He take that steering, started from the Panvel and we entered Pune in 47 minutes. He had got such a speed with a control. So he has very much passionate to drive the cars with so many speeds. So number of experiences are there. When we working with for the preparation of this institute documents, we are working till late night. Once he said that, sir, after having we were working with full dedication, with all the matters in the mind. He said that if you come to me with any proposal, be it any institute, I am ready to sign that proposal with a blind sign there. What he has such a tremendous confidence in me. He said that I will blindly sign any proposal. Sir, even your parents may not be keep such a great confidence in you. I am fortunate. So I have a lot of things to say about him, but I will not be taking much of time. So once again, we pay a very rich tribute. So every human being has got a great qualities. So who explore it and use it to fullest. So he didn't have much education, but he has a great capacity to materialize any complicated project with a fullest. So he is an extraordinary person. So any complicated project he will solve in such a way that we feel that how he has a tremendous capacity to do work
he sits to the chair till a late night. Sometimes we tired, but he has a great capacity. That's why now we are fortunate. See, the government fails to provide a job to such a large graduates. He has provided employment to all such a persons, those who are eligible to work in various capacities. Even government fails to provide say employment to such a great graduates. So ultimately we are enjoying reach what he put his efforts. So thank you for giving me an opportunity to tell few words about you. Thank you. Thank you, sir. Very nicely in short words, he has explained Dr. Shivaji Rao Zondhare sir from your life along with him. Thank you, sir. शिवाजीराव एस जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मी सर्वप्रथम आपले माजी अध्यक्ष श्री शिवाजीराव जोंधळे साहेबांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं तर खरं सांगायचं तर शिवाजीराव जोंधळे यांचा जन्म झाला तो एका शेतकरी कुटुंबात आणि पर्यायाने त्यांना दादासाहेब जोंधळे यांसारखे पालक लाभले ज्यांनी डोंबिवली सारख्या शहरामध्ये शिक्षणाचे अध्वर्यू म्हणून आपण ज्यांना ओळखू शकतो अशा दादासाहेबांच्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. ही खरं तर एक सुदैवी बाब आपण शिवाजीराव जोंधळे यांच्याबद्दल म्हणू शकतो. पण शिक्षण महर्षी दादासाहेब जोंधळेंनी जी शिक्षणवारी सुरू केली ती पुढे नेऊन डोंबिवलीला शिक्षणाची पंढरी करण्याचं काम हे श्री शिवाजीराव जोंधळे यांनी केलं. अनेक शाळा महाविद्यालय अगदी पॉलिटेक्निक सुद्धा श्री दादासाहेबांनी आपल्या डोंबिवलीच्या सुसंस्कृत अशा शहरामध्ये सुरू केलेलंच होतं. पण काय होतं की तांत्रिक शिक्षणासाठी आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना मुंबईकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण सर्व जाणता की डोंबिवलीहून मुंबईला जाणे यात कष्ट, वेळ, पैसा ह्या सगळ्याच गोष्टींचा कस लागत होता आणि दूरदृष्टी असणाऱ्या श्री शिवाजीराव जोंधळे साहेबांनी हीच समाजाची नड वेळीच समजून घेतली आणि त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले ते तांत्रिक शिक्षण या शहरामध्ये आणण्यासाठी. त्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी उचललं ते होतं अंबरनाथ येथे पॉलिटेक्निक सुरू करण्यापासून ते नंतर 1994 मध्ये आपलं श्री शिवाजीराव एस जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुरू करेपर्यंत. हा सगळा जो प्रवास होता तो सोपा नव्हता. त्यात कठोर परिश्रम होते, अनेक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागलं. या सगळ्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय खंबीरपणे उभे होते. यात मला नमूद करावं असं वाटतं की वैशालीताई जोंधळे ज्या त्यांच्या धर्मपत्नी होत्या त्यांनी या सगळ्या प्रवासात त्यांना अतिशय कणखरपणे आणि खंबीरपणे साथ दिली. त्यांचं नावच शिवाजी होतं. प्रत्येकाला असं वाटतं शिवाजी माझ्या कुटुंबात नको, दुसऱ्या कुटुंबात असावा. पण आपल्या कुटुंबात असलेल्या शिवाजी रावांना अतिशय कणखर साथ देण्यासाठी जे परिश्रम वैशालीताईंनी घेतले त्यांना तोड दे. आणि आज मला हे मान्य आहे की जसं सरांनी सांगितलं की त्यांची इच्छा होती की KG to PG हा प्रवास त्यांना एका शैक्षणिक संकुलात व्हावा असं वाटत होतं. ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मला हे अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की शिवाजीराव जोंधळेंची जी पुढची पिढी आज आपल्या समोर इथे मंचावर बसलेली आहे त्यांचे सुपुत्र श्री सागरदादा जोंधळे, श्री देवेंद्रदादा जोंधळे, त्यांच्या मुली वैष्णवीताई आणि श्वेताताई आणि सगळा जो परिवार आज बसलाय अगदी तिसरी पिढी सुद्धा आज इथे उपस्थित आहे. त्यांच्यात नक्कीच ही कपॅसिटी आहे की फक्त KG to PG नव्हे तर KG to PhD पर्यंत ते आपलं हे जे शैक्षणिक संकुल आहे ते नक्कीच पुढे नेतील. आणि जी दूरदृष्टी शिवाजीराव जोंधळे साहेबांनी हे सगळे तांत्रिक शिक्षण सुरू करताना दाखवली ते पुढे नेण्याचं कार्य आज इथे उपस्थित असलेली जोंधळे परिवाराची पुढील पिढी नक्कीच नेतील. हे सगळं सांगताना मला दोन गोष्टी अजून सांगाव्याशा वाटतात की जसं नंदाके सरांनी सांगितलं की त्यांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांना त्यांचे काही पैलू माहिती आहेत. आज 16 नोव्हेंबर हा डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.
आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौ वैशालीताई, सागरदादा, देवेंद्रदादा, श्वेता आणि सर्व जोंधळे कुटुंबीय, तसेच अंबरनाथ पॉलिटेक्निकचे गंधारागे सर, शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्य गोगटे मॅडम, इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईकापैकी निकम, दिलीपराव निकम वगैरे, आणि शिवाजीरावांचे मित्र श्री लाशे, असं सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांचा आणि माझा वैशालीताईंचे जेव्हा त्यांचे लग्न झालं 76 पासूनचा खऱ्या अर्थाने संबंध आला. सुरुवातीच्या काळात त्यांना दादासाहेब जोंधळे आणि त्यांचे मोठे बंधू भरत शेठ यांच्या पालकत्वाचा त्यांना चांगला प्रकारे लाभ झाला. त्यावरून ते बरेच शिकत गेले. शिक्षणाने जरी त्यांना जास्त मिळवता नाही आलं, परंतु व्यवहारिक ज्ञान त्यांना या काळामध्ये भरपूर मिळालं. पुढे 1982 ला भरत शेठ यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्यानंतर 84 ला 86 ला दादांचं निधन झालं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जबाबदारी ही शिवाजीराव जोंधळे यांच्यावर आली. मध्यंतरीच्या काळामध्ये दादासाहेब जोंधळे यांनी 1960 साली जी सुरू केलेली संस्था होती डोंबिवलीमध्ये, ती अशाच एका कठीण प्रसंगी त्यांच्या मुलाला ऍडमिशन न मिळाल्यामुळे त्यांनी सुरू केली आणि त्याचा पुढे शाळा, पॉलिटेक्निक, नंतर ज्युनियर कॉलेज वगैरे असा विस्तार होत गेला. परंतु खऱ्या अर्थाने 1986 नंतर जेव्हा दादासाहेबांचं निधन झालं, त्याच्यानंतर मात्र त्यांना की ही सगळी जबाबदारी कमी वयामध्ये ही शिवाजीरावांना आली. त्यांना साथ देण्यासाठी मुलं तर लहान होती, परंतु वैशालीताईंनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि मग पुढे त्यांचं मन काही याच्यात रमेना. फक्त शाळा आणि पॉलिटेक्निक सुरू झालेलं होतं. त्यांच्या मनामध्ये मोठी उत्तुंग भराडी घ्यायचं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हा त्यांचा स्वभावच होता. त्याच्यामुळं ते सारखे अस्वस्थ राहायचे आणि मूळतःच त्यांना लक्ष्मीचा वरदहस्त होता. हे लक्ष्मी पुत्र होते. पहिल्यापासून त्यांच्या हातात लक्ष्मीने त्याच्यावर प्रसन्नच झालेली होती जवळपास. त्यामुळं पैसा त्यांच्या हातात भरपूर असायचा. परंतु मग याचा विस्तार कसा करायचा किंवा आणखी पैसे मिळवण्याच्या दृष्टीने काय काय करायचं, तर ते त्यांनी बांधकाम व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे केला. नाशिकला काही प्रोजेक्ट केले, डोंबिवलीला एक, कल्याणला एक प्रोजेक्ट झाला, त्याच्यानंतर नवी मुंबईला एक प्रोजेक्ट झाला. असे त्या बांधकाम व्यवसायामध्ये पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे केलं. परंतु त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी काही वाढ करायची होती. त्या काळामध्ये मग त्यांनी सांगितलं की मला थोडीशी मदत हवी आहे. मग 1993 ला मग त्यांनी मला इकडे बोलून घेतलं आणि मग काय आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही वाढ करता येईल का याच्या करता मग नवीन विचार केला. तर मग 1994 ला हे इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं असं त्यांच्या डोक्यात होतं. तर मग त्याची भांडवलाची तरतूद तर त्यांनी जवळपास करून ठेवलेली होती, परंतु जमीन नव्हती. 1984 ला जेव्हा पॉलिटेक्निक
डोंबिवलीचं सुरू झालं तेव्हा दादासाहेब जोंधळेंच्या डोक्यात ही सोनारपाड्याची जागा होती. कारण त्यांची जागा इथे सोनारपाड्यात 3 एकराची जागा होती. तिच्या शेजारी एक सरकारी जागेचा जवळजवळ 20 एकराचा परिसर हा त्यांच्या नजरेमध्ये होता. तेव्हापासूनच त्यांनी सुरू केलं होतं या जागा मिळवण्यासाठी. तर पुढे मग दादासाहेबांचं निधन झाल्यामुळे जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं त्यांच्या अगदी मनात घेतलं त्यांनी. मग परवानग्यापासून तर मग जमीन मिळवण्यापर्यंत मी त्यांच्याबरोबर मोठ्या हिरिरीने भाग घेतला आणि शेवटी 94ला जी परवानगी मिळाली आणि जी मोठी जमीन होती ही पण त्यांना मिळाली. त्या काळामध्ये त्यांना एक गॉडफादर म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख साहेब यांची फार मोठी मदत झाली. एक गॉडफादर म्हणूनच त्यांनी त्यांना जवळजवळ ट्रीट केलं आणि मग हे पॉलिटिक इंजिनिअरिंग कॉलेजची पूर्ण मान्यता ही त्यांच्या काळात मिळाली. आणि मग ही जमीनही देखील त्यांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून प्रयत्न करून ही मिळून दिली आणि मग खऱ्या अर्थाने हा प्रोजेक्ट पुढे जायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष जागा मिळाली, परवानगी मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये स्थानिक लोकांनी इथं विरोध सुरू केला की हे बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी कॉलेज उभारतायत आणि हे त्यांना काही आवडत नव्हतं. स्थानिक विरोधाला मग विरोध करता करता सगळे नातेवाईक शिवाजीराव बरोबर उभे राहिले. त्याबरोबर शिवाजीराव देशमुख साहेबांनी सगळी यंत्रणा उभी केली आणि मग ही जागा मिळून त्यावेळेसचे शिक्षण मंत्री केंद्रीय माधवराव शिंदे साहेब त्यांच्याकडे देशमुख साहेब आम्हाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी हा प्रस्ताव फक्त पत्ररूपाने आम्ही त्यांना सादर केला आणि तो त्यांनी त्यावेळेस ताबडतोब मंजूर केला. आम्ही मुंबईला आल्यानंतर 15 दिवसात त्याची मंजुरी मिळाली आणि नंतर ताबडतोब मग तो प्रोजेक्ट 1995ला अंबरनाथला सुरू झाला. अशा प्रकारे ह्या 2 कॉलेज ची उभारणी शिवाजीरावांच्या काळात आणि त्यांच्या अगदी धाडशी व्यक्तिमत्वामुळे ही सुरू झाली. त्याच्याबरोबर नंतर मग अंबरनाथला जागा होती तिथं मग एक नवीन संस्था काढून इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या शाळा सुद्धा सुरू केल्या. अशा प्रकारे मग त्यांनी धडाकाच सुरू केला शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यासाठी. अशा प्रकारे ज्या वेळेस ह्या संस्था पूर्ण झाल्या हे करून त्याच्याकरता मनुष्यबळाची आवश्यकता असायची. मग नातेवाईक लोकांना कसं इथं सामावून घेता येईल, आपल्या ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी कसे उभे राहतील, अशा प्रकारे त्यांच्या जे मनात असायचं ते पण त्यांनी मग हळूहळू ग्रामीण भागातून सगळे लोक इकडे आणून त्यांच्या जन्मगावी नंतर नगर जिल्ह्यातले सगळे लोक या ठिकाणी त्यांनी आणून या ठिकाणी उभे केले. म्हणजे दादासाहेबांची जी मनातल्या गोष्टी असायच्या त्या जवळजवळ त्यांनी शिवाजीरावांनी मग या ठिकाणी पूर्ण केल्या आणि पुढच्या काळामध्ये मग त्यांना साथ देण्यासाठी सागरदादा नंतर देवेंद्र वगैरे हे सगळे नवीन पिढी उभी राहिली आणि अशा प्रकारे मग नवीन संस्था उभे करण्याचं जेव्हा चालू झालं त्याच काळात नेमकं त्यांना शिवाजीरावांना कॅन्सरची काही बाधा झालेली, त्यामुळं त्यांचा दुर्दैवी लवकर अंत झाला. अशा प्रकारे ही धडाडी असलेलं व्यक्तिमत्व हे अचानकच आपल्यामध्ये मागच्या वर्षीच म्हणजे 19 एप्रिल 2024ला गेलं.
खरं म्हणजे त्यांचं हे काही वय नव्हतं जाण्याचं, अजून त्यांना भरपूर प्रोजेक्ट करायचे होते, परंतु मग देवाच्या काही ही मनात नव्हतं आणि त्यांचं दुर्दैवी अंत झालं. म्हणून आपण आता नुकतंच त्यांचं निधन झालं असल्यामुळे त्यांची जी काही कार्यक्रम आहे हे आज मोठ्या प्रमाणात आपण काही यावर्षी साजरे करत नाही आहोत. पुढच्या वर्षीपासून मग त्यांचा जो फाउंडर्स डे म्हणून आपण हे करणार आहोत या दोन्ही संस्थांच्या करता, तर ते मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षीपासून साजरे करायचे हे वैशिष्ट्य ते सागरदादा देवेंद्र यांच्या मनामध्ये आहे. ह्या वर्षी फक्त आपण अनाऊन्स करणार आहे. त्याप्रमाणे पुढच्या वर्षापासून शिवाजीराव जयंती ही खऱ्या अर्थाने साजरी होईल. अशा प्रकारे या व्यक्तिमत्वाला परत एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मला वाटतं चौधरी सर हे फक्त आपल्या कंपनीच्या संस्थेचे CEO नाही आहेत, तर हे जोंधळे कुटुंबियांपैकी एक असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला एक अंतर्गत बात म्हणून बऱ्याच गोष्टी समजल्या. म्हणजे आपल्याला एक व्यक्ती मोठी दिसते, मोठी झालेली दिसते, त्याचं जे काही क्षेत्रातलं काम आहे ते काम दिसतं, पण त्या कामामागे त्याचे जे अथक परिश्रम असतात, विचार असतात, म्हणजे किती वर्षापासून ते विचार करत करत त्यांनी कशा ह्या संस्था उभ्या केल्या हे खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांगितलं आपल्याला. म्हणजे आपल्याला फक्त दिसलं की त्यांनी कॉलेज उभं केलंय, हे केलंय, पण त्यामागे त्यांचे परिश्रम खरे आज आपल्या सर्वांना कळतात. त्यांनी हे एक सांगितलं की त्यांना लक्ष्मीचा वरद असते, ते ज्या कामामध्ये हात घालायचं त्याच्यात त्यांना यश मिळायचं, पण त्यांची इच्छा खूप महत्वाची होती की त्यांचे मन निर्मळ असल्यामुळे त्यांच्या इच्छाही खूप चांगल्या होत्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढ करण्याचं काम त्यांनी खूप केलेलं आहे. आपल्या डोंबिवलीला नवी ओळख दिली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद चौधरी सर. आता यापुढील मी श्री देवेंद्र दादा जोंधळे यांना आमंत्रित करते. आज आपण इकडे सगळे माझ्या वडिलांच्या जन्मदिवशी सगळे आपण हजर झालेलो आहोत. आपण भरपूर वेळा आमची चर्चा होत राहते, तर कायम आईचं म्हणणं एकच येतं की एखाद्या व्यक्तीचं आपण जन्मदिवस साजरा करावा का त्यांचं शेवटचा दिवस साजरा करावा. तर आई पहिल्यापासून सांगत आलेली की जन्मदिवस हा आपण साजरा करू शकतो, दुखवटा आपण नाही करू शकत, म्हणून हा कधी पण जो जन्मदिवस आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जेणेकरून जे लोक त्यांच्या खाली घडलेले आहेत, ज्या लोकांना आज त्यांच्यामुळे एवढी संधी मिळालेली आहे, ते देखील त्या साजरेचा भाग बनू शकतात. म्हणून सगळ्यांनी ठरवलं आहे की दुःख करण्यापेक्षा त्यांचा जन्मदिवस साजरा केलेला हा कधी पण कधी चांगल्या प्रमाणात केला आणि त्याच्यापासून पुढच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांनाही कसा फायदा होईल, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स घेऊन किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज घेऊन आणि त्यांच्या नावालाही पुढे एक कायम इथून पुढे मुलांना त्यांच्या नावाच्या ट्रॉफीज देऊन मोठमोठे इव्हेंट्स करून त्यांचे नाव पुढे कसं नेता येईल त्याच्याकरता या वर्षापासून आपण त्यांचा जन्मदिवस मोठा करण्याचा ठरवलेला आहे. त्या व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी माझ्या वडिलांना ऑफिसमध्ये ॲज अ चेअरमॅन, ॲज अ अध्यक्ष पाहिलेलं आहे, पण मी ॲज अ मुलगा एक वडील म्हणून प्रिस्पेक्टिव्हने कायम त्यांच्याकडे बघितलेलं आहे आणि मी त्या प्रिस्पेक्टिव्हने आज एक त्यांच्याबद्दल एक माहिती शेअर करतो. आपल्यासमोर कदाचित ते 10-15 मिनिटं, तासभर आपल्याला दिसत असेल, पण आम्हाला ते कायम आमच्या समोरच असायचे. मग घरात असो किंवा कुठेही बाहेर गेलो असो तरी ते कायम असायचे. तसंच उलटही होतंय, त्यांचंही आमच्यावर कायम लक्ष असायचं की आम्ही काय करतो, स्कूलमध्ये गेल्यावर माझा मुलगा काय करतो, शिकतो. भरपूर वेळा शाळेत आले की प्रिन्सिपल्सला बोलून घ्यायचे आणि माझ्याबद्दल विचारपूस करायचे की याचं कसं चाललंय, त्याचे मार्क्स काय चाललेत. नाही सगळं
लक्ष हा प्रोजेक्टवर तर होतच, नवीन कॉलेज तेवढंच लक्ष मुलांच्या शिक्षणावरती देखील त्यांचं होतं की घरातली मुलं आपले शिकतायत, त्यांना तर काय अडचणी येत नाही, म्हणून सगळ्यात चांगलेच चांगले टीचर्स घरी शिकवायला यायचे आणि आमचं शिक्षणावरती त्यांचं तेवढंच लक्ष होतं. अनेकदा मला ते सांगायचे की तुझं आवड कशात आहे तू त्याच्यातच काम कर, ज्याच्यात तुझी आवड नाही तर तू काम करू नकोस. आणि त्यावेळेस कम्प्युटर ही खूप एक नवीन गोष्ट आली होती मार्केटमध्ये, तेव्हा कम्प्युटर, इंटरनेट हे सगळं काही नव्हतं. आणि मला सांगितलं हे घे कम्प्युटर, तुला कम्प्युटरची आवड आहे तर तू कम्प्युटर कर म्हणून. आणि कायम टेक्नॉलॉजी रिलेटेड काही असलं की पहिले मला घरी आले की माझ्याशी चर्चा करत बसायची की अरे मला याच्यामध्ये असे अडचण आले, आपण हे टेक्नॉलॉजी इथे कशी इम्प्लिमेंट करू शकतो. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मला एकच सांगितलं की ज्यात तुला आवड आहे ना तीच गोष्ट तू कर, कारण ज्या गोष्टीत तुला आवड नाहीये ती गोष्ट तू कधीच चांगली नाही करू शकणार, तू त्याच्यात कुठे ना कुठे तरी प्रॉब्लेमच करणार. म्हणून एक गोष्ट मी त्यांच्याकडनं ती शिकलो. सेकंड, ते कधी पण दोन गोष्टींमध्ये अंतर ठेवायचा, राईट पर्सन आणि फेवरेट पर्सन. आपण अनेकदा खूप वेळा ऑब्झर्व करतो की आपण आपल्या फेवरेट पर्सनलाच राईट पर्सन करायला जातो, जे एकदम चुकीचं आहे. माझ्या वडिलांना मी बघितलं, कॉलेजचे प्रिन्सिपल असून द्या नाहीतर नातेवाईक असून द्या, नातेवाईकांकडनं जे रिलेटिव्ह मधनं जी लोक आली ती फेवरेट पर्सन असायची, पण ते त्यांना कधीच बोलतात चुकीच्या ठिकाणी नाही, त्यांना राईट पोझिशनला ठेवायचे. आणि जे राईट पोझिशनला जी राईट, मग त्यांचा बायोडाटा बघून, क्वालिफिकेशन बघून त्याच पद्धतीने राईट पर्सन राईट प्लेस ठेवलेलं आहे त्यांनी. जसं नंदारगे सर बोलले, ज्या मीटिंगला पुण्याला जायचंय तिकडे मित्र घेऊन न जाता ते नंदारगे सरांनाच का घेऊन गेले, कारण ही वॉज द राईट पर्सन फॉर दॅट मीटिंग. म्हणून त्यांच्यातला हा जो डिफरन्स मी कायम पाहिला की ते मीटिंगला त्यांची कम्प्लीट क्राऊड वेगळा असायचा आणि संध्याकाळी सगळं काम संपल्यानंतर एक वेगळा त्यांचा सेट ऑफ ग्रुप मित्रांचा असायचा. हा डिफरन्स ऑफ पीपल ते कायम ठेवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक, म्हणजे आम्ही किती जरी लहान असलो तरी आम्हाला घेऊन बसायचे आणि आम्हाला दाखवायचे की काम कसं केलं जातं, कामामधल्या अडचणी कशा सोडवल्या जातात, सोल्युशन कसं काढलं जातं. भरपूरशे इव्हेंट्स मध्ये मी पप्पांबरोबर राहिलेलो, खूप लग्न कार्य आमच्या घरात झालेले, त्या इव्हेंट्सचाही मी भरपूर भाग राहिलेलो आहे. कॉलेजेसच्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये मी पप्पांना बघितलेलं आहे काम करताना की काय वर्किंग स्टाईल पप्पांची असायची. आणि एकदम विपरीत, म्हणजे इकडे आले टेबलवर बसले सगळं चालल्यात मीटिंग वगैरे, याच्या विपरीत शेतात गेले का ते एक शेतकरी म्हणून पण लगेच ट्रान्सफॉर्म होऊन जायचे. त्यांनी कधीच स्वतःला शेतकऱ्यामध्ये गेल्यावर मी कोण, मी चेअरमॅन, मी अध्यक्ष नाही, तर मी तिथे गेला की मी एक शेतकरी, आणि तिथे ते चिखलातही उतरायला कमी करेल त्यांनी कधी केली नाही. ते शेती तेवढेच मन लावून करायचे. त्याच्यामुळे आज या वडिलांच्या जन्मदिवसाबद्दल आम्ही सगळेच त्यांना नो डाऊट मिस करतो आता, पण तरी आपण सगळ्यांना आद्या आले त्यांच्या जन्मदिवसाला, त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. देवेंद्र सर त्यांच्या प्रत्यक्ष चिरंजीव असल्यामुळे तुम्हाला अजून त्यांच्या जवळची माहिती आपली आहे. ती मेन म्हणजे ते बाहेर कसेही असले तरी मुलांबरोबर प्रेमाने त्यांच्या सोबत राहून त्यांच्यावर डिस्कस करून त्यांच्याकडून सगळी कामं करून घेत होते, हे आपल्याला त्यांच्याकडून समजलं. परत त्यांचा एक विचार मला खूप आवडला की ज्याच्यात तुम्हाला आवड आहे तेच काम तुम्ही करा. आणि हे अगदी बरोबर आहे. आपल्याला आवड असेल तर आपण ते काम प्रामाणिकपणे आणि जास्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून करतो आणि तेव्हाच आपल्याला सक्सेस मिळतं. नावडीचं काम असेल तर तेवढं पूर्ण होत नाही. तर हा विचार मला खूप आवडला आणि मला वाटतं जोंधळे सरांकडे तो होताच. त्यांना शिक्षणाची आवड होती आणि म्हणून त्यांनी अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या. आणि ह्यांच्या सगळ्या डिस्कशन मधून मला एक समजलं की त्यांना कुटुंबाविषयी खूप प्रेम होती, आत्मीयता होतं आणि मेन म्हणजे ते कितीही मोठे झाले तरी त्यांचे पाय जमिनीवरती होते. म्हणाले की शेतकरी आहे तर मी शेतकरी आहे म्हणून, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर धन्यवाद देवेंद्र सर. आता यापुढे मी आमंत्रित करते आपल्या समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे सरांचे सुपुत्र
श्री सागरदादा जोंधळे सर यांना. स्टेजवर जोंधळे कुटुंबातील सर्व सदस्य आणि स्टेज समोरील जोंधळे कुटुंबातील सर्व सदस्यांचं मी आज इकडे चांगलं स्वागत करतो. कारण आज आमच्या वडिलांचा आणि आपल्या सगळ्यांच्याच फाउंडर्सचा आणि त्यांच्यामुळे आज आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं प्रकाशमय आयुष्य आज आपण जगतोय. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आपल्या समक्ष मी मनपूर्वक माझ्याकडनं त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि काही आठवणी मी इकडे सांगू इच्छितो की नक्की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांमुळे काय प्रभुत्व माझ्या आयुष्यात झालेलं आहे. सर्वप्रथम म्हणजे की प्रत्येकाच्या आयुष्यात असणारा एक्सपिरियन्स तोच माझ्या आयुष्यातला आहे की आपण जन्मल्यानंतर आपले वडील हे आपले सुपर हिरो असतात आणि तसेच माझे वडील माझे जन्मताच सुपर हिरो होते. आणि मी सर्वात जास्त त्यांना ॲप्रिशिएट करायचं, त्यांना मी स्वतः ऋषी कपूर म्हणायचो आणि त्यांना काय मी चिडवतो, अरे हिरो आहे तुम्ही एकदम, आम्हाला देवाने कसा केला दिला तुम्ही बघा ऑन स्मार्ट. आणि त्यांना मी किती वेळा बोलायचं, अरे यार सगळं पैसा सगळ्यांनी एवढं स्मार्ट पण तुम्ही यार सगळं म्हणजे तुमच्या पाची पण बोट घीमध्येच. त्याचबरोबर हो ऋषी कपूर म्हणजे त्यांना चिडवायचं ना, हो ऋषी कपूर म्हटलं हिरो यार. पण ज्याला आपण म्हणतो की भरपूरशा आयुष्यात पडाव येत असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीमधनं आपल्याला काही ना काही आपण समोरच्याकडे बघून स्वतःहून ते घेत असतो आणि समोरचा कधी देत नसतो, पण आपण ते बघत त्याच्याकडनं ते प्राप्त करत असतो आणि आपल्यामध्ये ते कुठेतरी आपण समाविष्ट करायचा प्रयत्न करत असतो. त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे की लहानपणापासून त्यांनी मला काय बाहेर शिकायला ठेवलं. कारण त्यांनी सांगितलं की सागर माइट बी तू जर आपल्या संस्थेत शिकशील तर यू विल कम अंडर अ बॅड इन्फ्लुएन्स. मे बी असं होऊ शकतं की तुला इकडे तुझ्या आजूबाजूला सगळे चढवणारेच भेटतील हरभऱ्याच्या झाडावरती आणि साहेब शेट करून तुझं सगळं वाटोळ करून टाकतील. त्याच्यापेक्षा तू बाहेर जर शाळेला शिकलास तर तू जर जमिनीवर राहशील. आणि आय ॲप्रिशिएटेड. आणि त्यावेळेसची महाराष्ट्रामधली जी सर्वात टॉप स्कूल होती ती त्यांनी माझ्यासाठी निवडलेली. दॅट वॉज संजीवन विद्यालय पाचगणी, की जिकडे माझं पूर्ण शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी मला डिप्लोमा करायला 2 वर्ष बँगलोरला पाठवलं. 2 वर्षानंतर मी परत आपल्या डिप्लोमा कॉलेजला आलो आणि हॉस्टेलला असल्या कारणाने फक्त सुट्टी द्यायचो, त्याच्यामुळे तेवढं मला त्यांच्याकडनं तो पिरियड माझा ऑफ ट्रॅक व्हायचा. पण जेव्हा मी इकडे आलो डोंबिवलीमध्ये 10वी नंतर, तेव्हा मी एवढं तरी संज्ञान होतो की मला काय काय चाललंय काय नाही, माझ्या डोळ्याला काय दिसतंय आणि ते खरं आहे का खोटं आहे आणि ते बरोबर आहे का चुकीचं निदान एवढं तरी मला कळायला लागलेलं. आल्यानंतर मी जसं 95ला बँगलोरवरनं डोंबिवलीत आलो तर त्याच वेळेस मी आलो होतो तर इंजिनिअरिंग कॉलेजची सगळी धावपळ सुरू झालेली आणि मी बघितलं की जो रिस्पेक्ट द्यायचा पप्पांचा प्रकार होता तो मी त्यांच्याकडनं घेतला. त्यावेळेस आमच्या आजोबांचे मित्र होते जे आमचे ट्रस्टी पण होते, त्यांचं नाव होतं VS वैद्य. तेही आपले समर्थ समाजाचे फाउंडिंग ट्रस्टी होते आणि ते आपल्या सगळ्या जे काही युनिट्स आहेत या सगळ्या युनिट्सचं आर्किटेक्ट आणि RCC कन्सल्टंट हे VS वैद्य होते आणि ते आपले ट्रस्टी पण होते. आणि दादा गेल्यानंतर म्हणजे आमच्या आजोबाच्या निधनानंतर वडीलधारी म्हणून वैद्य साहेबांनीच भरपूर आमच्या परिवारावरती एक आशीर्वादाचा हात ठेवला आणि ते खूप मोठे मार्गदर्शक म्हणून आमच्या वडिलांचे कायमच राहिले आणि ते कायम मार्गदर्शन करायचे. आणि भरपूर वेळा मी, पप्पा, नरेंद्र चौधरी सर, लासे काका, मिलिंद, किशोर, आम्ही म्हणजे भरपूर वेळा जेव्हा डिस्कशन व्हायचं तेव्हा वैद्य साहेब त्याच्यामध्ये असायचे आणि आम्ही खूप आवर्जून त्यांना ऐकायचो. आणि
ते सांगतील त्या त्या ठिकाणी आम्ही तशा प्रोसेस इश्यू करायचो. त्याच्यावरनं मला एक त्यांच्याकडे बघून दुसरी गोष्ट कळली की रिस्पेक्ट हा कसा द्यायचा असतो आणि फक्त तो रिस्पेक्ट देऊन आपली कामं कशी होतात आणि खरोखर माणूस जेन्युइनली आपल्यासाठी मनापासून काम कसा करायला लागतो. त्याच्यानंतर मग घरी त्यांचे दुसरे पण सगळ्या आयडियाज आणायच्या ज्याच्यावरनं मी त्यांना काय चतुर समजायचो होतो. आता घरी आमच्या एका कामवाल्याला त्यांनी माझ्यासमोर एकदा 200 रुपये दिले आणि कोणती तरी गोष्ट आणायला सांगितली होती, ज्याचं बिल होतं 190 रुपये. आणि ते 200 रुपये त्यांनी मला सांगितलं तर सागर याच्याकडे दिले, बघू आता काय होतं. थोड्या वेळाने ती गोष्ट आली. संध्याकाळपर्यंत ते काहीच नाही बोलले. संध्याकाळी मी हॉलमध्ये बसलो होतो, ते पण बसले होते आणि त्यांनी त्या कामवाल्याला बोलवलं. त्याला सांगितलं, अरे बाबा सकाळी तुला जे आणायला दिलं होतं ते आणलं का तू? हो आणलं. ते 10 रुपये उरलेले दिले का नाही परत? आता एवढा करोडपती माणूस पण त्यांनी त्या 10 रुपयावरनं खूपच गोंधळ घातला. आणि मला याचं वाटायला लागलं की 10 रुपयांसाठी. पण त्यांना म्हणलं, सागर 10 रुपये नाही आहे, ही सवय आहे. आज 10 रुपये त्यांनी उरलेले जे होते ते ठेवून घेतले. त्यांनी ते द्यायला पाहिजे होते. त्याच्यावरून हा पहिल्याच परीक्षेत फेल झाला. मला त्यांनी सांगितलं की आपण सागर परीक्षा घेणारे लोक आहोत, आपण परीक्षा द्यायच्या सोडल्या, आपण आता परीक्षा घ्यायच्या. आपण परीक्षा घेणारे लोक आहोत. त्याची परीक्षा घेतली. बघितलं हा 10 रुपये देतो का परत? नाही दिले. म्हणजे 10 रुपयासाठी बघा आयुष्यात फेल झाला. यांनी याच्या मालकाचा विश्वास गमावला फक्त 10 रुपयासाठी. तिथे मला एक शिकायला भेटलं की अरे वा, म्हणजे 10 रुपयात पण एखाद्याची परीक्षा बघता येते, हे मी त्यांच्याकडनं शिकलो. त्याच्यानंतर शाळेवरही दुकानकाळे मध्ये तोडण्याची परमिशन झालेली आणि तो एक पॉलिटिकल इश्यू सगळीकडनं तयार झालेला. तर त्यावेळेस खंबीरपणे उभं कसं राहायचं आणि आगरी आले, 10 लोक समोरनं आले, शिव्या देतात आपल्याला आणि आपल्याला मारायला देत आहेत, तरी पण तिथे उभं कसं राहायचं हे त्यांनी मला शिकवलं. की संयमाने एखादा शत्रू जरी आपल्या समोर उभा असेल तो आक्रमण करायला जरी आला असेल ना, तरी संयमाने त्याला उत्तर देता येतं, हे मी त्यांच्याकडनं शिकलो. पण हे शिकत असताना मलाही कधी कधी असं वाटायचं की ज्या माणसाला मी हिरो म्हणतो त्याने पण मला ऍप्रिशिएट केलं पाहिजे, अरे मेरा बेटा भी कुछ है. म्हणून मग मी त्यांचे स्वप्न जे त्यांच्याकडनं पूर्ण होत नव्हते ना, ते सगळे मी विचार केला की मी त्यांच्या ज्या लूप होल्स आहेत, त्यांचे जे ब्लाइंड स्पॉट्स आहेत की जिथे त्यांना काही अचीव नाही करता आलं, तिथे कुठेतरी मी काहीतरी माझे टेंटेकल स्प्रेड करतो. आणि मग त्याच्यामध्ये मी जी बोट घेतली, तर ही बोट घेण्याचं मूळ जे थर्स्ट होती ती पप्पांची होती. आज मी जे स्टेजवर बोलायला लागलो ते पप्पांचं एक डायमेन्शन होतं, जे पप्पा कायम त्याच्यापासून साईडला राहायचे की नाही 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 मी स्टेजवर जाऊन नाही बोलणार. मग मी पप्पांना सांगितलं की तुम्ही नाही बोललो मग मी बोलतो. तुम्हाला जे जे शक्य नाही झालं ते सगळं शक्य मी करतो, हेच दाखवायला की नथिंग इज इनसफिशियंट, एव्हरीथिंग इज सफिशियंट. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आयुष्यात पिरियडमध्ये काही लिटिगेशन सुद्धा खूप झाले. आणि तेव्हा आता आम्ही एकमेकांच्या समोर असायचो, पण कधीही कुठेही ते माझ्या समोर आले तर माझ्याकडनं त्यांच्यासाठी एक तो रिस्पेक्टच कायम समोर असायचा. आणि कायम आले तुम्ही काय काय पप्पा काय चाललंय, तब्येत बरोबर आहे की नाही, आज तुम्ही 6 मारणार का मी 6 मारतो, आपण बघूया. तुम्हारा वकील में कितना दम है, हमारे वकील में कितना दम है, आज आपण देखेंगे. आणि मग ते मला हसायचे, बरोबर बरोबर, मला पण तो हरलेला चालणार नाही, माझाच पोरगा आहे, अजिबात कमी पडायचं नाही कुठे. म्हटलं अजिबातच नाही पड, तुम्ही तुमचा पैसा आणि मी माझं डोकं, आपण याची शर्यतच लाव आणि शेवटी बघू की पैसा जिंकतो का डोकं जिंकतं. पण ही शर्यत तशीच राहिली आणि ना पैसा जिंकला ना डोकं जिंकलं. पण एक तर झालं की आम्ही एकत्र आलो, त्याच्याने आम्ही एकमेकांना रिस्पेक्ट करायला लागलो, त्याच्याने ते माझी रिस्पेक्ट करायला लागले. ते माझ्याशी म्हणजे बिफोर डिस्प्यूट जसे वागायचे आणि बोलायचे, त्याच्यानंतर
आफ्टर डिस्प्यूट त्यांना माझ्यामध्ये एक मॅच्युरिटी कुठनं तरी दिसायला लागलीच होती. आणि मग तेव्हा ते मला कन्सिडर पण करायचे, तेव्हा मग ते बोलायचे पण. आणि मग आई, गुड्डू, चिमू चिकू हे तर म्हणजे आमचा एक क्लस्टरच असायचं की जे आल्यानंतर मग त्यांना जास्तच त्यांचं एकदम मन भरून यायचं. पण सर्वात जास्त आपण ज्याला म्हणतो की मुद्दलपेक्षा व्याजात जास्त जीव असतो, तसा त्यांचा शेवटला सर्वात जास्त जीव त्यांच्या व्याजात लागला होता. आम्ही तर मुद्दल आहे, पण मग आमचे जे मुलं आहेत, अनायरा आहे, समीर आहे, सारा आहे, या सगळ्यांमध्ये त्यांचा प्रचंड शेवटला जीव लागला होता एकदम. म्हणजे त्यांना, ज्याला आपण म्हणतो की जो माणूस अखंड आयुष्य कोणत्याच गोष्टीला घाबरला नाही, कोणत्याच गोष्टीत त्यांनी मागचा विचार केला नाही, कोणत्याच गोष्टीत त्यांनी एक पाऊल मागचं घेतलं नाही. मी बरोबर असेल तर मी पुढे चालेल, मी चुकीचं असेल तर मी पुढे चालेल, जे मला करायचं ते मी करणार, जे करायचं जे ठरवलं ते मी करणारच. मग याच्यासाठी मी पण काही पण करेन आणि मी तुम्हालाही काही करायला लावेल, पण जे मी ठरवलं ते मी करणारच. हा जो त्यांचा निश्चयाचा जो स्ट्रॉंग एक त्यांचा जो पिलर होता, तो जबरदस्त आयुष्यामध्ये होता. म्हणजे माझ्या स्वतःमध्ये मी ते अजूनपर्यंत आणू शकत नाहीये. अजूनही मी त्या गोष्टीचा प्रयत्न करतोय की मला त्यांच्यासारखं कसं होता येईल आणि त्याच्याकरता मला काय करावं लागेल, की तो एक निश्चय घेऊन कसं त्याच्याकरता वेळ लागलं पाहिजे आपल्याला, कसं आपल्याला वेळ होता येईल एका गोष्टीला धरून, एका निश्चयाला धरून. एक गोष्ट जी मला पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी वेळ कसा आपल्याला लावता येईल स्वतःलाच. कारण कोणतीच गोष्ट नुसती मनात धरून काही होत नाही, नुसती बोलून काही होत नाही, नुसती सांगून ती होत नाही. सरांनी सांगितलं तसं रात्रभर बसायला लागणार, रात्रभर आपल्या स्टाफच्या अडचणी असतील तरी त्यांच्या मनाच्या विरुद्ध त्यांना घेऊन बसावं लागणार, त्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागणार. पण गोष्ट निश्चित आणि गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे याचा कुठेतरी जाणीवपूर्वक केलेला निश्चय हा पेरावा लागणार. आणि असेच अनेक प्रसंग आहेत की ज्यांच्यामुळे कुठेतरी माझ्या मनामध्ये त्यांच्यासाठी कायम ते माझे हिरो आहे असंच एक चित्र त्यांनी माझ्या मनामध्ये लहानपणापासून निर्माण केलं. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्त दादासाहेब आणि शिवाजीराव आमचे वडील यांनी त्यांच्या आयुष्याचा तो एक निश्चय होता की आपल्याला पैसे तर कमवायचेच आहेत, जे सगळ्यांनाच कमवायचे असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला असंख्य विद्यार्थी यांच्या माध्यमातून त्यांच्या घरी एक दिवा लावायचा आहे, ज्याच्याने त्या घरात जे अंधार पडलेला आहे तिथे कुठेतरी एक प्रकाश आपल्या त्या लहानशा दिव्यामुळे तयार होतो. तो जो प्रकाश आहे हा नुसतं त्या एका विद्यार्थ्याच्या जीवनात नाही, तर त्याच्या पूर्ण परिवारामध्ये जो पसरलेला अंधार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक स्नेहदीपक म्हणून तो काम करतो. प्रत्येक घराला आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक जीवाला तो जो एक प्रकाश पाहिजे, एक तो जो उजाळा पाहिजे, तो कुठेतरी ह्या दीपकापासून आपण तयार करू शकतो. आणि तो दीपक आपल्याकडनं तयार होतो, कारण एक अंधारलेलं घर त्यांचं विद्यार्थी आपल्याला देतं, जे स्वतः अंधारलेलं असतं, आणि आपल्या शिक्षकांमार्फत आपण त्याच्यामध्ये ज्ञानाचा एक जीव, ज्ञानाचा एक दिवा पेटवतो आणि हा प्रज्वलित होत जातो. म्हणून तर आपण बघितलं की आपण आपल्याकडे फक्त एक जमीन तयार केलेली आहे, आपण बाहेरनं बियाणं आणतो, त्या बियाणाला आपण आपल्या जमिनीत पेरतो, त्याची रखवाली करतो 10 वर्ष, 1ली ते 10वी शाळेमध्ये, नंतर कॉलेजमध्ये त्याची रखवाली करतो. आणि तेव्हा ते केजीत घातलेलं रोपटं बीज जेव्हा एक पीजीमधनं जेव्हा मोठं झालेलं वृक्ष असतं आणि त्या वृक्षाची आता एक कॅपॅसिटी झालेली असते की तो असंख्य बीज तयार करून तो असंख्य जीवनांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात, जागतिक प्रमाणात मोठा प्रकाशमय असं नेतृत्व करू शकतो. असे जीव कुठेतरी आपल्याला आपल्या मार्फत घडवायचे आहे. ही दादासाहेबांची आणि ही शिवाजीरावांची जी संकल्पना होती ती पुढे नेण्याकरिता मी
देवेंद्र, आमच्या आई वैशालीताई आणि आमचा पूर्ण परिवार, आम्ही हा निश्चय केलेला आहे की ह्याच एका ध्येयासाठी पूर्णपणे जीवनाला समर्पित करण्याचं ध्येय आम्ही सुद्धा ठेवलेलं आहे. आज जोंधळे कुटुंबातील जे वरिष्ठ आमचे होऊन गेले, सखाराम हैपती जोंधळे, शिवाजीराव जोंधळे यांनी जे आमच्या समोर आदर्श ठेवलेला आहे, त्यांच्याच सारखं होऊन त्यांच्याही पुढे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊन अजून लोकांच्या जीवनामध्ये अजून याला वाढून मोठ्या प्रमाणात जोंधळे विद्यासमूहाचा विस्तार करण्याची जबाबदारी आम्ही सगळे जोंधळे कुटुंबीय आज आपल्या समोर घेत आहोत. आणि आज सुदैवाने पॉलिटेक्निक अंबरनाथ आणि इंजिनिअरिंग कॉलेजांचे जवळपास सगळे स्टाफ मेंबर्स आज इकडे आहेत. तर मला आज तुमच्यासमोर अनाऊन्स करायला खूप खूप आनंद आहे की आपल्या माजी अध्यक्ष आणि फाउंडिंग अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे, डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांच्या नावाने दरवर्षी आपण फाउंडर्स डे इथून पुढे आपण मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करणार आहोत. आणि हा फाउंडर्स डे करत असताना आपल्याला म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी कुठेतरी आता तुमच्या इंटरनल मीटिंग्स घेऊन या फाउंडर्स डेला आपल्याला एक सारखा कसा करता येईल, एक सारख्या ऍक्टिव्हिटीज कशा करता येईल, मुलांकडनं कसं करता येईल आणि याला खूप नाव रूपाला कसं आणता येईल. आणि खऱ्या अर्थाने आज आपण दरवर्षी ह्या दिवशी आपण कसं नवीन काहीतरी मुलांच्या आणि आपल्या मार्फतनं समाजासाठी काय करता येईल, ह्या करता मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण विचार करून आपल्याला वाटत असणारा प्रत्येक विचार की नक्की हा दिवस आपण कसा साजरा करायला पाहिजे, त्याच्यामध्ये शिक्षकांचं, मॅनेजमेंटचं आणि विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात आणि सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात कसं त्याच्यामध्ये एक समर्पण असेल, त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन असेल आणि त्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेच्या बाहेर समाजाकरता, समाजाच्या हिताकरता आपल्याला काय मोठं पाऊल उचलता येईल दरवर्षी, ह्याबाबत मी आपल्या सगळ्यांना एक विचार देतो की आपण त्याबाबत विचार करावा. आपल्या ह्याच्या मार्फत आम्हाला आपले सगळे सजेशन्स हे हवे आहेत की जेणेकरून आपल्याला दरवर्षी फाउंडर्स डे हा दोन्ही कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात चालू करायचा आहे. आणि त्याच्याकरता लागणारा जो सगळा आपल्याला एक थीम पाहिजे की नक्की कसं करायचं, काय करायचं, या सगळ्यांमध्ये मला तुमची मदत खूप महत्वाची लागणार आहे. आणि भरपूर वेळ मी आपला घेतलाय आणि मी सगळ्यांना बघतोय की कुठेतरी त्या विचारांमध्ये आज आपण सगळे गेलेले आहात. आणि नक्कीच कारण आपण सगळ्यांनी अध्यक्षांना बघितलेलं आहे आणि ते नक्कीच आपले सगळ्यांचे सुपर हिरो आहेत. आणि खरंच त्यांनी आपल्या प्रत्येकाशी पर्सनल संवाद केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आठवणी आपल्या सगळ्यांसमोर आज कुठेतरी उजळीत होत असणार. आणि त्यांच्या वाढदिवसाला इथून पुढे दरवर्षी आपण त्यांच्या ध्येय जे त्यांचं होतं की लोकांच्या आणि मोठ्या प्रमाणात समाजाच्या मध्ये कुठेतरी खूप चांगलं ट्रान्सफॉर्मेशन घडून आणणं, हे जे त्यांचं ध्येय आहे, त्या ध्येय पूर्तीसाठी आपण सगळ्यांनीच एक जीवाने एक होऊन काहीतरी मोलाचं काहीतरी समाजाकरता केलं पाहिजे, ही त्यांची जी इच्छा आहे ती मनात आपल्या सगळ्यांच्या ठेवतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांकडनं आणि माझ्याकडनं डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांना खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी त्यांच्या शब्दामधून आपल्याला शिवाजीरावांना अजून एक वेगळंच रूप आपल्यासमोर मांडलेलं आहे की त्यांनी सांगितलं की त्यांनी मुलांना अनुभव घेण्यासाठी बाहेर पाठवलं, म्हणजे आपल्या संस्थेतच न शिकवता अजून एक नवीन अनुभव मिळावा म्हणून त्यांनी त्यांना बाहेर पाठवलं. आणि त्यांच्या छोट्या छोट्या वागण्यातून त्यांनी मुलांना कसं घडवलं हे आपल्याला आज कळतंय
की 10 रुपयातून कशी परीक्षा द्यावी, समोर त्याची प्रामाणिकपणे त्याची परीक्षा कशी घ्यावी, विरोधकांसमोर खंबीरपणे कसे उभे राहायचे, सर्वांचा रिस्पेक्ट कसा करायचा, परत जे काही मी ठरवलंय, तो निश्चय केला आहे, तो पुढे कसा पूर्णत्वास न्यायचा, आणि तो निर्धार, आणि मेन म्हणजे पैसे कमवणं हे फक्त उद्दिष्ट न ठेवता पैसे कमवण्याबरोबर समाजासाठी काहीतरी करायचं, ही खूप मोठी गोष्ट आहे. ते खूप कमी लोकांना जाऊन डोक्यात विचार येतो, आणि ते त्यांनी करून दाखवले. आणि फक्त समाजासाठी न करता त्यांनी समाजातून म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलंय, की म्हणजे मी एक समाजासाठी एक छोटं काम केलं तर उपयोगाचं नाहीये, की त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं की मग विद्यार्थी अजून पुढे काम करेल, पुढे जाईल. आणि अजून एक गोष्ट मला खूप आवडली, की ते शेतकरी कुटुंबात जन्मले, शेती होती, आणि सागर सरांनी त्या शेतीचं म्हणजे एक आपल्याकडे जे कॉलेज आहे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज, तर त्याचं असं कंपॅरिझन त्यांनी शेतीमध्ये केलं, ते मला खूप आवडलं, की एक आपली जमीन आहे आणि आपण तिथे त्या विद्यार्थ्याचा रोप पेरतोय, आणि मग त्याच्यातून एक असा मोठा वृक्ष निर्माण होतो. ते मला खूप आवडलं. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आता हा एक स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी असा आपला प्रवास होता कार्यक्रमाचा, तो आता शेवटाकडे जात आहे. पण खरं हा शेवट नाहीये, आज आपण इथे थांबतोय, पण सागर सरांनी पुढच्या वर्षी हा दिवस आपण फाउंडर्स डे म्हणून साजरा करणार आहे. आणि साजरा करणार म्हणजे फक्त असं भाषण असं काही न करता, सर म्हणाले की आपण काहीतरी टेक्निकल कार्यक्रम ठेवू, किंवा त्याच्यामधून समाजासाठी काहीतरी करता येण्यासारखं असेल तर ते करू, आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग त्यांना अपेक्षित आहे. मला वाटतं आपण सर्वजण नक्कीच त्यांना मदत कराल, आणि तुमच्या सहभागाने आणि काही काही नवीन नवीन आयडियांनी पुढच्या वर्षी आपण हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात उत्साहाने आणि चांगला साजरा करू. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा असते आपलं, तेव्हा आपण त्याचा वाढदिवस करतो, आणि गेल्यानंतर आपल्याला वाटतं तिची जयंती, पण असं नाही. त्यांच्या विचारांनी ते आपल्या सोबतच आहेत. शिवाजीराव जोंधळे ते गेलेले नाहीयेत. सर म्हणाले की अचानक त्यांचं हे झालं, त्यांचं काम अपूर्ण राहिलंय, आणि ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी त्या सगळ्यांनी घेतलेली आहे, आणि मला वाटतं ते नक्कीच पूर्ण क्लास नेतील, अजून त्याचा विस्तार करतील. आपल्या सर्वांतर्फे मी त्यांना त्याच्या शुभेच्छा देते. शिवाजीराव जोंधळे सरांना आपल्या सर्वांतर्फे खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार. आता सर्वांचं आभार मानण्याचं काम आहे. खरं तर हे खूप अनौपचारिक आहे, कारण सगळ्यांना मनापासून वाटत होतं की आपण या कार्यक्रमाला हजर राहायचंच आहे, कारण आपले आहेत, आपले शिवाजीराव जोंधळे सर आहेत, आणि त्यांना जयंती निमित्त आपल्याला यायचंय, त्यांना भेटायचंय, की त्यांच्या विचाराने हे आपल्या सोबत आहेत सर आजही, आणि त्यामुळे सगळे आपल्या मनापासून आलेले. औपचारिकरित्या मी सर्व मान्यवरांचे आभार मानते, त्यांच्या कुटुंबियांचे, मित्रमंडळी जे आलेले आहेत इथे आपल्या व्यस्त कामातून सर्वांनी इथे येऊन आमच्या सोबत बसून सर्व ऐकलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे जी आयोजन कमिटी होती, सर्व शिक्षक वृंद, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पूर्णत्वास गेला, त्याबद्दल त्या सर्वांचे पण खूप खूप आभार. शेवटी मी म्हणते की स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव जोंधळे साहेबांच्या स्मृती नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहोत, त्यांचा मार्ग, त्यांची मूल्ये आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहो, हीच प्रार्थना. आणि आपण आता इथे थांबूया. धन्यवाद.